नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे प्राईममध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात। पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार प्रशांत जगताप यांची माहिती। तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची तयारी शिगेला। नुकत्याच पार पडलेल्या प्रकाशक भेटीत नियोजनावर झालं मंथन। पुण्यात पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीची झाली घोषणा आणि सचिन अंबा दिग्दर्शित असुर 1चा शानदार प्रीमियर। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन पुणे महापालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली आहे। या भेटी दरम्यान पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्यास ग्रीन सिग्नल दिल्याचं सांगत जगताप यांनी याबाबतची अंतिम घोषणा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे करणार असल्याचं सांगितलंय। यानंतरची महत्त्वाची बातमी आहे, बहुप्रतीक्षित पुणे पुस्तक महोत्सवाचं तिसरं पर्व लवकरच सुरू होत आहे। तर याच पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या नियोजनाचा भाग म्हणून नुकतीच प्रकाशकांशी संवाद साधणारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। फेस्टिवलचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि मिलिंद मराठे यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये महोत्सवातील स्टॉल्स, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांच्या एकूण नियोजनावर सविस्तर चर्चा झाली आहे। युवा उद्योजक पुनीत बालन यांनी आज पुण्यात बीसीसीआय मानके पूर्ण करणाऱ्या पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीची घोषणा केली आहे। हा देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप असेल, जिथे बीसीसीआय प्रमाणित प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे। वडगाव आणि लोणावळा स्थित या अकॅडमीमध्ये 2 पूर्ण आकाराची बीसीसीआय मैदानं असून पुढील सत्रापासून इथे अधिकृत बीसीसीआय सामने होणार आहेत। त्यासोबतच महिला क्रिकेटपटूंसाठी देखील विशेष बॅचेस आणि हॉस्टेल सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मिळते। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, काही दिवसांपूर्वीच कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला होता। गौरी वांजळे नावाच्या महिलेने एका पुरुषाला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केली अशी तक्रार देण्यात आली होती। वकील असल्याचं भासवून या महिलेने अशी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं असून तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत। मात्र तिला अटक का होत नाही असा सवाल पीडितांकडून आता करण्यात येतोय। या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमची न्यूज अनकटची प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी। पाहूया। काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली। एका महिलेने एका पुरुषाला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर अनेक लोकांसोबत तिने अशाच वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली आहे आणि ते सर्व पीडित लोक आज कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी जमले आहेत व त्या जी महिला आहे तिला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। ही महिला आहे गौरी वांजळे नावाची, तिने जे असंख्य तरुणांना, पुरुषांना जे बलात्काराची धमकी देऊन फसवले त्याविरोधात आज सगळे पीडित या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार होतो, पण पोलिसांच्या ह्याच्यावरून आम्ही आंदोलन करत नाहीये। पण पीडितांचे गुन्हे या ठिकाणी दाखल करून घ्यावेच लागणार आहेत त्यांना आणि बार काउन्सिलला पण आम्ही अध्यक्षांना आज पत्र दिलेलं आहे की जी गौरी वांजळे नावाची महिला आहे तिचं वकीलपत्र, तिने जो हा गुन्हा केलेला आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे तिचं वकीलपत्र या ठिकाणी सर्वांनी नाकारावं आणि ह्या पीडित पुरुषांच्या पाठीशी कायम उभं राहावं अशी मागणी आम्ही आज बार काउन्सिलला पण केलेली आहे। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे।
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी 4 तारखेला व्हॉट्सअप स्टेटसवर मुलीचा फोटो आणि भावनिक मजकूर पोस्ट केला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. रणदिवे यांनी आपल्या पोस्टमध्ये यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तणाव आणि बदली प्रक्रियेमुळे ते काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. याच दरम्यान रणदिवेंचा शोधकर्ता पथक कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी. पाहूयात. पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दौंड तालुक्यातील यवत या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हे कालपासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता होण्याच्या अगोदर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस असेल आणि काही मेसेजेस असेल ते व्हायरल केले आणि त्या मेसेजेसमध्ये यवत पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. काही दिवसापासून 1 वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख त्यांना त्रास देत असल्याचा त्यांनी या मेसेजमध्ये या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आरोप केलेला होता. मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस नाईक निखिल रणदिवे यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तरी निखिल रणदिवे यांचा शोध लागलेला नाही. परंतु याबाबत त्यांच्या पत्नी निखिल रणदिवे यांच्या पत्नी पोलीस ठाण्यामध्ये येऊन देखील पोलीस प्रशासनाने या संदर्भात जाब विचारला आणि पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे या ठिकाणी आता तपास करत आहेत हे देखील विचारण्याचा प्रयत्न घेतला आहे. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी निखिल रणदिवे यांच्या तपासासाठी 4 पथकं रवाना केलेले आहेत. काल दुपारी 4:30 पोलीस नाईक 1157 रणदिवे हे त्यांचे राहत्या घरी शिक्रापूरमधून मिसिंग झालेले आहेत आणि सदर अंमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सॲप स्टेटस टाकलेला आहे त्यावरून असं दिसतं की त्यांना काहीतरी अडचण होती. त्याच्या अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही 4 तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार DYSP ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल किंवा ॲडिशनल SP ऑफिस असेल कुठंही केलेली नव्हती. 4 तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि 4 तारखेला ते सुट्टीवरती असल्यापासून ते गावी असल्यापासून तिथूनच ते काल मिसिंग झालेले आहेत. सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची 4 पथकं आम्ही रवाना केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाशीही आमचे कर्मचारी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि टेक्निकल सपोर्ट आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून त्यांची सर्च आणि ट्रेसिंग सुरू आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध अशा क्रॉसवर्ड पुस्तक विक्री दुकानात आज दुपारी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातून तब्बल 10,243 रुपये लंपास केलेत. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी आता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक 20 मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीम राबवली आहे. यावेळी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व, कचरा विलगीकरण आणि प्लास्टिक बंदीवरून विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलंय. तर महापालिकेने कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीतच देण्याचं आवाहन देखील केलंय. डोंगरदेवाचा कोप आणि असुराची कहाणी सांगणारा सचिन आंबा दिग्दर्शित असुरपण या मराठी चित्रपटाचा प्रीमियर सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडलाय.
स्वप्नस्वरूप प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत अनुज ठाकरे, दीप्ती धोत्रे, विश्वास पाटील, सूरज नेवरेकर, विपुल साळुंके, संदीप पाटील, पूजा मौली आणि अन्य कलाकारांची उपस्थिती सोहळ्याला अधिक शोभा देऊन गेली. तर मराठी मातीतला वारली संस्कृतीचं प्रभावी दर्शन घडवणारा हा रॉ सिनेमा तुम्ही नक्कीच पाहायला हवा असं आवाहन यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून करण्यात आलंय. या बातमीसह आजच्या पुणे प्राईम मध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.